पेपरमध्ये बाईचा फोटो दिसला त्याच्यावर, हा त्या फोटोवर का पागल पागल झाले तो, पागल. हा महाराज, ती बाई हसली म्हणली मला बोलायचं नाही का? मला बोलली, या जंगलात मला इथं सोडून जाणार का? मी तुमच्या पायाची दासी. म्हणला घरी बायकोय पण मेनचट कापडासाठी हे कसं चित्तर आहे म्हणला, याला इथं कसं सोडू? पण म्हणला घरी नेण्याची हिंमत नाही म्हणला, कारण घरी एक आहे ना वागीन. महाराज, ज्याचं लग्न झालंय नुसतं दुसऱ्या बाईला हसून बोललं 6 महिने भांडण विजत नाही. कुठूनही काढते ते ध्रुपद हरिमुखे म्हणा. हा मीच म्हणून नांदले, चांगले आशिलाची होती, खानदान माझं चांगले म्हणून नांदले, नाही तर तुमचं नुसतं थोबाडा बघत. महाराज गप्प बसते की हो, गप्प बसते. यानं बाहेरच्या राजवाड्यामध्ये ठेवलं आणि तिनं सांगितलं केवढा पर्वकाळ, नवरात्र आणि इतकं सुंदर. चला ना, पाणी पडणं झालंय, कारण मोठमोठे धरणं आटले, विकत आहे महाराज पाणी. आजपर्यंत माझं 74 वर्षाचं वय, आजपर्यंत परळीला विकत पाणी कधी घ्यावं लागलं नाही. पण आता तळे आटले, धरणं आटले, काय करा? तसं भरपूर पाऊस पडतो, ते यज्ञाने यज्ञात भवती पर्जन्य. आणि मी काय वाईट सांगायले का? ते म्हणला तू खोलीच्या राजवाड्याच्या बाहेर यायचं नाही, आम्ही करतो. पटांगणामध्ये यज्ञाचा मंडप. महाराज, आता हाच यज्ञाचा मंडप आमच्या डॉक्टर साहेब आणि इंगळे महाराजांच्या माध्यमातून केवढं अन्नदान, केवढं नामचिंतन, केवढा समाज. कमाल आहे तुमची महाराज. 2 घंटे माणूस टीव्ही पुढे बसू शकत नाही. कथा ते सिरियल सांगता सांगता माझ्या नवऱ्याची बायको, हो, आणि ते बघता बघता मध्ये बाकी की कहाणी ब्रेक के बाद तेवढ्या वेळापुरतं उठतोय महाराज. तुम्ही दुपारी 3 तास, रात्री 2 तास अजिबात हालचाल करत नाहीत. केवढे उपकार आहेत. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. खर्च करून माणसं जमवले तरी थांबत नाहीत. केवढे उपकार तुमचे. अन्नदान आणि नामचिंतन. आळंदीपासून पंढरपूर पर्यंत 10 लाखाचा समाज, एकही उपाशी मरत नाही आणि अन्नदान करणाऱ्याला गरिबी येत नाही. काय ताकद आहे महाराज त्या अन्नदानाची. हा, येथे एक शीत दितले अन्न कोटी कुळाचे, त्या अन्नदानाचं समाधान मिळतं. तसं कौतुक तुमचं. त्या बाईनं यज्ञ करायला सांगितलं, चौकशी केली, करा म्हणले, यज्ञानं पाऊस पडेल. सौभाग्यवती बायको यज्ञ वशिष्ठ ऋषीनं बोलून सगळ्याला सांगितलं. यज्ञ मंडप आविर्भाग टाकायलेत, अन्नदान चाललंय, सगळं चांगलं चाललं असताना ते ब्राह्मण जेवायला बसले की राजवाड्यातल्यानं तिथून सांगायचं, ते देवबाप्पा दिसलेत ना, ते गोरेले, ते वाळकुंजे, ते खाली बसलेले तुमच्या बाजूचे, त्यांना गुलाबजामुन वाढा, त्यांना बासुंदी, त्यांना महाराज भजे वाढा, त्यांना कोशिंबीर वाढा. तिनं वरून सांगायचं. आता हे ना गपचूप खावं ना. ते ब्राह्मण म्हणले, राणी सरकार तुम्ही येऊन वाढा, तुमच्या हातचा मान ठेवू. आता वाढण्याकरता कोणी जर तयार असेल तर काय हरकत आहे. राजा म्हणला ये आणि वाढ. आणि तिनं वाढायला सुरुवात केली. माझ्या हातचं खायचं नाही का, माझ्या हातचं नको का? मी नेहमी सांगत असतो, वाढणाऱ्यानं वाढू, पण खाणाऱ्यानं एक विचार करायचा, जितकं घ्यायचं तितकं खायचं, आणि खायचं असेल तरच घ्यायचं. अन्नाचा अपमान केला. शेवटच्या काळामध्ये महाराज अन्न दशा होती, खायला मिळत नाही. तोंडावून वारं जाते. डॉक्टर म्हणते खाऊ नका, खाल्लं की मरतंय. का? ते अन्नदान केलेलं नसल्यामुळं, ते अन्नाचा अपमान केल्यामुळं. स्वाभिमानानं सांगतो महाराज, आळंदीच्या संस्थेचा अध्यक्ष झाल्यावर
500 विद्यार्थ्याची पंगत, 500 विद्यार्थ्याची, बशीभर सुद्धा खरकट निघत नाही महाराज. आणि आपल्या इकडं वाढणारा वाढीत राहतोय न ग अख्याय, घेणारा घेते तसंच उष्ट ठेवते. महाराज अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकार करी. योगा योगानं तुम्ही अन्नाची किंमत ठेवली की अन्न नामा म्हणे देवा परब्रह्म हे अन्न, नामा म्हणे देवा परब्रह्म देवा परब्रह्म हे अन्न. जातो बोलावन ज्ञानदेव, जातो बोलावन ज्ञानदेव, सोवळ्याने हारी वाढतो सकळा, सोवळ्याने हारी वाढतो सकळा. जातो बोलावन ज्ञानदेवा, सोवळ्याने हारी वाढतो सकळा. क्या बात है. बरोबर समर्पक प्रमाण प्रमाण. आणि असं सोहळ्यानं देव वाढत असताना, अन्न परब्रह्म असं सगळ्याला देत असताना जास्त जेवण झालं मर्यादा. आणि कधी लक्षात ठेवा, कमी जेवणारा जास्त दिवस जगतो, जास्त जेवणारा रोगाने युक्त होतो. 65% माणसं जास्त जेवल्यामुळं रोगी होतात. कमी जेवणारा मनुष्य जास्त दिवस. म्हणून जास्त जेवण झालं, झोप आली, अन्न लागलं म्हणतात, झोप आली, आहुती टाकायची वेळ, ब्राह्मण उठत नाहीत. तिनं सांगितलं उठवानं, असे उठत नाही तर ते यज्ञवेदिकेवर मंगल कलश आहे त्याच्यातलं पाणी टाका. त्या यज्ञवेदिकेवर मंगल कलश ठेवला होता, त्या कळशातल्या पाण्यावर मंत्र सामर्थ्यानं वज्रता आली होती. ते पाणी घेतलं, ब्राह्मणाच्या अंगावर टाकलं, त्याचे वज्र झाले. 18 ब्राह्मणाला लागले, 18 ब्राह्मण पटापट मेले. याचे हातापायाचे बोट झडू लागले, याला महारोग झाला. आणि यांनी छाती बडवून व्यासांना हाक मारली. व्यास महर्षी, तुम्ही एवढं सांगून सुद्धा माझ्याकडून हे झालं, आता याच्यातून मुक्त होण्याकरता काय करावं? त्यावेळेस व्यासाने सांगितलं, ज्यांच्या निंदेमुळं, ज्या पूर्वजांच्या निंदेमुळं तुला हे पाप घडलं ना, तू एक काम कर. 18 ब्राह्मण असे ठेवले, 18 धोत्र आणले, शुभ्र वस्त्र, ते बिबव्याच्या तेलामध्ये बुडवले, ते काळे ठिक्कर पडले. 18 ब्राह्मणाच्या पलीकडे, 18 वस्त्राच्या पलीकडे व्यास महर्षी व्यासपीठावर बसले आणि या महारोग्याला इकडं ठेवून दर वेळेस एक एक सांगत असताना 18 पर्व सांगितले. एक पर्व संपलं की एक ब्राह्मण उठायचा, ते वस्त्र पांढरं शुभ्र व्हायचं, राजाचा कुष्ठरोग कमी व्हायचा. असे 18 पर्व सांगितले आणि 18 ब्राह्मण पुन्हा जिवंत झाले. 18 धोत्र पांढरे शुभ्र झाले आणि राजाचा कुष्ठरोग पुन्हा संपला. आमचे ज्ञानोबाराया ते चरित्र पाहून सांगतात, जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले. तसं आपल्याकडून काही जर गुन्हा घडत असेल आणि आपल्याला दुःख होत असेल तर केलेल्या कर्माच्या दुःखातून सुटण्याकरता, मुक्त होण्याकरता काय करावं? कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये वेगवेगळे साधन होते. कृती अध्याय ते विष्णू त्रेतायाम यजतो मकई, द्वापारे परिचर्या. पण अवघ्या वाटा झाल्या, क्षीणकली न घडे साधन, विचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. मग त्याच्याकरता काय करावं? कलियुगामध्ये
एकमेव साधन कलियुगामध्ये कलौतद हरिकीर्तनात नामचिंतन माझी करावी कीर्तन कलियुग माझी करावी कीर्तन कलियुग माझी करावी कलियुगा माझी करावे कीर्तन कलौतद हरिकीर्तनात नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे दुसरं साधन नाही का काय माऊलीची भाषा नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनिक पंथा जासी झनी मग नामचिंतनानं केवढंही पाप डोंगरा एवढं पाप जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची हे माहीत असल्यामुळं त्या ज्ञानोबारायाच्या शब्दाला अनुसरून आमच्या एकनाथ महाराजांनी सांगितलं तुम्ही केवढंही पाप केलेलं असलं तर नामस्मरणानं तुम्हाला मोक्ष मिळतो अभंगाच्या पहिल्या चरणात मोक्ष पाविजे साधन नाही साधन होते पण सगळ्या साधनाला टीबी झाल्या अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता कारण अर्थे लोपली पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी म्हणे साधने बुडविली मग साधन नाही न नामचिंतनाशिवाय हो उदाहरण अजामिळ पापराशी नामी नेला वैकुंठाशी वाल्या कोळ्यानं नामचिंतन केलं वाल्या कोळ्यानं नामचिंतन केल्यामुळं त्याचं सगळं पाप जळालं आणि तो वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि केले रामायण रामाआदी आणि त्या रामाला सुद्धा वाल्मिक ऋषीच्या शब्दाप्रमाणे वागावं लागलं बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावी नामा म्हणे म्हणून दुसरं साधनच नाही पहिल्या चरणामध्ये मल नावाचा दोष घालवण्याकरता नामचिंतन साधन सांगितलं पण त्याच्यावर विश्वास ठेवण्याकरता
विक्षेप नावाचा दोष घालवण्याकरता दुसऱ्या चरणामध्ये नामचिंतनाशिवाय दुसरं साधनच नाही. नाम पाठ सार नामपाठ सार, नामपाठ सार, न करी विचार अनिक दुजा. मी म्हणतो फिरून जर नामचिंतनावरच यायचंय तर अगोदरच काय यायचं नाही का? बेजार व्हायचं? बेजार होऊन नामचिंतनावरच येत आहे ना, बेजार होऊन. मग अगोदरच पासून का पहिलं फिरून फिरून तिथंच यायचं ना. एका माणसाकडून चूक घडली, राजा पुढे उभं केलं. राजा म्हणला गुन्हा घडलाय का? कबूल जर केलं तर कमी शिक्षा होईल, पण तू कबूल केलं नाही जर सिद्ध झाला तर जास्त शिक्षा करी. त्यानं म्हणला चुकलं माझ्याकडून, माफ करा. माफ नाही. गुन्ह्याला शिक्षा दिली तर गुन्हेगारी कमी होते, आणि गुन्ह्याला माफी दिली की गुन्हेगारी वाढत राहते. माफ तर करताय ना, होऊ द्या ना. मग शिक्षा काय? शिक्षा मी तर कबूल केलं, 200 रुपये दंड. श्रीमंत मनुष्य होतं महाराज, करोडो रुपयाची मालकी. पण काही माणसं श्रीमंत असतात पण मनानं नसतात. खूप पैसा, पण पैसा कसा मोडून जीवाला येतं, रडू. काही चिक्कू असतात महाराज, पैसे सांभाळणं. काही जणाला पैसाच मिळत नाही, त्याला लक्ष्मी दास म्हणावं. लक्ष्मी दास, पैसाच मिळत नाही, अपेक्षा असती मिळावं पण मिळत नाही. काही जण लक्ष्मी पुत्र असतात, पैसा मिळवितात आणि सांभाळतात, खर्चितच नाहीत. आणि काही जण लक्ष्मी पती असतात, मिळवितातही आणि खर्चितातही. काय शब्द आहेत? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पाविल, उत्तम भोगील जीव खानी. पैसा मिळवावा आणि चांगल्या मार्गामध्ये खर्च करावा. महाराज ती लक्ष्मी तुम्हाला सुख देते. तुमच्या संकट काळामध्ये तुम्ही केलेले ते दान तुम्हाला मोठमोठ्या दुःखातून सोडवतं. ही ताकद आहे त्याच्यामध्ये. म्हणून धनाला पुरुषार्थ म्हटलंय. धन पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ पुरुषार्थ आहे. योगायोगानं काही माणसं अशी चिक्कू असतात. एक माणूस इतकं चिक्कू, एक पोरग गेलो महाराज, असं पोरग 10-12 वर्षाचं पोरग, शेजारी अण्णा 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 अण्णाकडे गेलं. अण्णा बाहेर आला. काय बाळू? काय? अण्णा मला आंबा द्या ना, हापूसचा आंबा, मोठा आंबा, पिवळा आंबा द्या ना. तो अण्णा म्हणला तू इथं थांब, मी आंबा घेऊन येतो. आता तुम्हाला सगळ्याला वाटेल मध्ये जाऊन आंबा येईल, पण ते अण्णा जे होता ते इतका नंबरी होता. त्यानं एक कागद घेतला, कागदावर महाराज आंब्याचं चित्र काढलं आणि त्याला पिवळा रंग दिला आणि वर लिहिलं हापूसचा आंबा. आणि ते कागद आणून त्या पोराकडे दिला. आपलं कोणीतरी घेईल का तसलं? पण ते पोरगही हुशार. कागद घेतला, अण्णानं मला हापूसचा आंबा दिला, अण्णानं पिवळा आंबा दिला, अण्णानं मोठा आंबा दिला, असं म्हणीत म्हणीत ते कागद घेऊन गेलं. ते अण्णाची बायको होती. अन्नी आपलं काय आमच्याकडं सोपं आहे. मास्तरच्या बायकोला मास्तरीन, डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीन, महाराजाच्या बायकोला महाराजीन, वकिलाच्या बायकोला वकिलीन, बुवाच्या बायकोला बुईन. तसं एक माझ्या भोळ्या मतान. आता तुम्हाला सगळ्याला माहित आहे भोळा माणूस आहे मी. हां, ते अन्नीनं म्हणले टीचभर पोरगण फसविलं. ते म्हणला वेडीस, त्यानं आंबा मागितला होता, मी कागद दिला, कागदावर चित्र काढून दिलं, खरा आंबा दिला नाही. ती बाई म्हणली कागद का होईना घेऊन गेलं का नाही, रिकामं गेलं का ते? ते म्हणला काळजी करू नको, मी नाही म्हणला, आवळा देऊन भोपळा पाडतोय म्हणला. आता त्याच्यापेक्षा मोठा कागद मी त्याच्याकडून घेतो का नाही बघ. गेलं किती अण्णा, बाळू 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 आला. काय अण्णा? मग अशी मी तुला आंबा दिला ना, पिवळा मोठा हापूसचा. ते म्हणला हो. आता तू मला टरबूज दे.
ह्या अण्णाला काय वाटलं, टरबूज म्हणल्यावर मोठा कागद आणील आणि टरबुजाचं चित्र काढील. पण ते पोरग एवढं चॅप्टर होतं. इकडे येताना मी इंगळे महाराजाला फोन केला, कोणीकडून जायचंय, कारण मध्ये रस्ता अडवू लागले ना पोलिस, इकडून नाही इकडून जा, तिकडं खंदून ठेवलेलं. एका माणसाला विचारलं, वीर साहेबांचं तिथं कार्यक्रम कुठे आहे? म्हणजे त्या रोडच्या कडेला. ते रोड कुठे आहे? जिथं कार्यक्रम आहे त्याच्या समोर. दोन्ही कुठे आहे? एकमेकासमोर. आता काय करा म्हणलं, मी बी महाराज आहे म्हणलं, पण काय करावं. हां, मग एकानं सांगितल्यावर आलो इथपर्यंत. नाही तर पंचायत असते. पोरं अतिशय हुशार महाराज, लय चालाक. ते पोरग म्हणलं, तुम्हाला टरबूज देऊ, मोठं देऊ? ते म्हणलं हो. त्याला वाटलं कागद आणलं आणि त्याच्यावर ते पोरानं असं केलं, घ्या टरबूज. त्या पोराचा बाप म्हणला, बाळू काय द्यायला सांगणाला? टरबूज का? त्यांनी मला आंबा दिला. आणि मग एवढं मोठं टरबूज असतं का आंब्याच्या बदल्यात? जा. आता मला सांगा, एवढं करायला किंवा एवढं करायला काही बेजार व्हायले का? तसं तुम्हाला बसलात ना टाळी वाजून नामचिंतन घ्यायला काही कष्ट आहेत का? देव घ्या फुका. पण तरी प्रत्येक महाराजाला सांगावं लागलं, म्हणा, भजन करा, टाळी वाजवा. महापाप राशी त्याची झाली होळीन, वाजविता टाळी विठ्ठल नामे. कळालं ना? मग आता बघा बरं, सांगायची गरज आहे का बालासाहेब? बघा आता टाळ्या वाजवितात का नाही? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काही माणसं म्हणले महाराज दुसरं काही साधन नाही. त्या माणसानं सांगितलं, राजे सरकार 200 रुपये मी गुन्हा कबूल केल्यावर तुम्ही दंड द्यायला, दुसरं काही पर्याय शिक्षा? ते म्हणले असं कर, 50 सापकाची फटकारीच खा. बाबा म्हणला, माणूस आहे मी, जनावर थरथर कापतोय, मी तर माणूस आहे. आणि साबक 50 तितक्यात एक माळीन का जाऊ नये? पातीचे कांदे, पातीचे कांदे. कांदा महाग झाला. चला कीर्तनाला चला, भागवताला चला, रामकथेला चला. घरातून कोणीच बाहेर निघणं. मला म्हणले काय करा महाराज, सगळे माणसं घरात आहेत पण बाहेरच निघणं. मी म्हणलं सोपी युक्ती. मी स्पीकर घेतलं, 5 रुपये किलो कांदे, 5 रुपये किलो कांदे. घरातल्या बायकांनी सांगतात, जवानो भैर 5 रुपये किलो आहेत, 40 रुपये बोंबलायले तर 5 रुपये. सगळेच माणसं बाहेर आले. मी म्हणलं चला कीर्तनाला. म्हणले काय बदमाश महाराज आहे. आता मला सांगा, आमच्यापेक्षा पुढची जात फक्त हॉटेलवाल्याची. नाही तर माणूस म्हणतोय ना 17 ठिकाणचं पाणी पिऊन आलोय. माझं एका हॉटेलवाल्याच भांडण झालं. मी बोलून गेलो, मला काय खेडेगावचा गबाळ समजायलास का म्हणलं? मी महाराज आहे म्हणलं, 17 गावचं पाणी पिऊन आलो. ती हॉटेलवाला हसलं, म्हणला बरोबर आहे महाराज, तुम्ही 17 गावचं पाणी पिऊन आलात, मी बसल्या जागेहून किती जणाला पाणी पाहिजे तो. असं म्हणल्याबरोबर मी कबूल केलं. म्हणलं चुकलं माझं, तू मोठा मी लहान, यशस्वी माघार. हो, कबूल करावं महाराज. तसं काही माणसं म्हणले आम्ही बाहेरच निघत नव्हतो, पण महाराजांना म्हणलं चला ना. नाथ महाराज लोक कीर्तनाला, भागवताला, कथेला येत नाहीत म्हणून त्यांनी जाहीर केलं होतं, माझ्या कथेला येतील त्याला 1.5 किलो साखर. ते म्हणले कथा काही का सांगणं, साखर मिळती ना. तसं मी म्हणत असतो, आम्ही महाराज लोक काही का सांगणं, जेवायला मिळते, केळे मिळते, प्रसादाला मिळते, यानं त्याच्याकरता लाभ होतोय. तसं कांदे म्हणल्या बरोबर ते म्हणला, पातीचे कांदे म्हणजे बारके बारके, मी 50 कांदे खातो. ए माळी ये टेकाव खाली घे. मग मुळ्या काढल्या, पात काढली, वरचं टर्पल काढलं. महाराज कांड्या एवढालेच, बोटा एवढाले, इतकालेच कांदे बारके पातीचे, पण 50चा आकडा.
नुसते खायचे. आपण भेळ बरोबर जेवण्याबरोबर खातो, नाही असं नाही. त्याने तोंडात टाकला, कर कर कर, नाकाला पाणी, डोळ्याला पाणी, गिळलं की चरचर करीत जागायचं. काहीतरी मध्ये जात असताना डोळ्याला पाणी यायचं, मळमळायचं. कसे तरी 5 कांदे खाल्ले नुसते, आणि त्याला मळमळी सुटली, वमन उलटलं महाराज. कांद्याचे तुकडे, भाताचे शीत, चपातीचे तुकडे, वरणाचं पाणी, शेंगदाण्याची चटणी, हे सगळं, गवारीच्या शेंगा, टमाट्याचे कुट, सगळं त्याच्याबरोबर वकलं, पडलं, तोंड धुतलं. पुन्हा 4 कांदे खाल्ले, पुन्हा वकलं, पुन्हा कांद्याचे तुकडे लाड, पुन्हा 3 कांदे खाल्ले, पुन्हा उलटलं, पुन्हा 2 कांदे खाल्ले, पुन्हा आणि पुन्हा तर इतकं वमन बसलं महाराज. कांदा असा समोर दिसला, तेवढं तर काहीच नाही. ते माणूस रस्त्यानं चालू लागलं आणि आमच्या ह्या मुर्दंग्यानं कांदा असं म्हणलं की करायचं इतकं. ते म्हणला सगळे 20 कांदे खाणं झाले नाहीत, आतडे बाहेर येतील, मरल. म्हणला चाबकानं मारू द्या, पण जाडजूड माणसानं नाही, वाळकुंज्या. तुम्हाला वाटतं का वाळकुंज्या माणसात ताकद नसती? आता हे बघा ना, वाळकुंजेच आहेत, पण कातड्यातून महाराज आवाज काढतात, मेलेल्या कातड्यातून. हा, म्हणून कधीही महाराज मुर्दंग्याची बायको होऊ नये, कारण यांनी रट्टा मारला महाराज पाठच सुजती. आमच्या आळंदीच्या वैद्य पांडुरंगबुवा मृदंग शिकवणारे एकच सापट बसली होती, तर पुन्हा मृदंगाला हात लावला नाही. बापरे म्हणलं, तर सर 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 कापायचं. चाबूक दिला महाराज, चाबूक आहे, हान म्हणल्याबरोबर त्यांनी राजाची परवानगी हाणायला सुरुवात केली. 7-8 चापकाचे फटकारे मारले, रक्त वळ. अरे बाप हो म्हणला, मारू नको, 200 रुपये देतो. वकून घेतलं, चापकानं ठोकून घेतलं, आणि पुन्हा 200 रुपये द्यावंच लागले. मग हे अगोदरच दिले तर. तसं आम्ही भस बोलून तुमची बेजारी करण्यापेक्षा तुम्ही मनानच नामचिंतन. महाराज तुम्ही हे पोथी पुराणात वाचून सांगता, तुमच्या गुरुनं सांगितलं म्हणून सांगता, का तुम्हाला अनुभव म्हणून सांगता? शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती स्वतः नाथ महाराज सांगतात. जनार्दनाचा एका नामपाठ गाये, आदरे नाचत आहे संता पुढे. आणि कधीही लक्षात ठेवा, आमच्या जनाबाईनं, आमच्या मीराबाईनं भगवंताचं चिंतन करीत नाचायला सुरुवात केली. नामदेवराया नाचू नाचू कीर्तनाचे रंगी. हे माणसं रस्त्यानं नाचतेत ना महाराज, काय धांगड दिगा किंवा कांठाळ्या बसत्यात आणि एवढं वाईट नाचते दारू पिऊन. त्याच्यापेक्षा कीर्तनात नाचत आनंद कल्लोळी, पवित्र गाणी नामावळी. भगवंताच्या नामचिंतनामध्ये पग घुगरू बांध मीरा नाची रे. मग एकदा नाथ महाराजांना जसं आदरे नाचत आहे संता पुढे, आरंभी आवडी आदरे आले नाम, आणि तेने जगी सर्व झाले पूर्ण काम. त्याप्रमाणे तुमची सगळ्यांची मनोकामना जगदंबेनं पूर्ण करावी. रामकथेच्या माध्यमातून तुम्ही चिंतन ऐकून तुमच्या वाईट गुणाचा, वाईट दोषाचा त्याग करून चांगल्या गुणाचा समन्वय साधला की माऊलीच्या भाषेतून जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. तुमची सगळ्यांची मनोकामना पूर्ण आई भवानी जगदंबेनं करावी अशी प्रार्थना करून माझ्या वाचेला विसावा देतो. घडीकडं बघितलं नाही, पण सारखं काही माणसं घडीकडं बघायलेत, वेळ झालेली आहे. 1 मिनिटामध्ये सेवा समाप्त. 5 सेकंद विठोबा रुक्माई, 4 सेकंद ज्ञानेश्वर माऊली आणि 3 सेकंद तुकोबारायचं चिंतन झालं की सेवा समाप्त. अजिबात महाराज पोलिसांना इथं येऊन स्पीकर बंद करा हे म्हणायची वेळ येऊ नये, त्याच्या अगोदर आपण सावध राहावं. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं विठोबा विठोबा
गेल्या वर्षीच्या कीर्तनामध्ये हातावरच्या भविष्य सांगितलं ना, हात वर करा. आहेत का हात? क्या बात आहे, वा वा. असं सांगितलेलं ऐकलं की असं वाटतं जीव ओवाळून टाकाव तुमच्यावर. 3 सेकंद भजन करायचं तुकोबारायच्या नावानं. मृदंगवाले ऐकत नाही, टाळकरी का आपल्या टाळ्या. 3 सेकंद. जास्त भजन केलं तुकाराम महाराज विमान घेऊन आले तर मरायचंय का? नाही ना. अयोध्येतलं राम मंदिर पूर्ण होईपर्यंत कोणी मरायचं नाही. जोरात टाळी, सगळ्याला कळाव तुकाराम 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 तुकाराम. हा हा टाळी टाळी. पूर्वीच्या काळामध्ये वडील आणि मुलगा आले, समोरून मास्तर आले आणि वडिलांना मास्तरला विचारलं, आमच्या बाळूचा अभ्यास कसा? 1 नंबरचा अभ्यास होता. पण गुरुजीनं विचारल्यावर सांगितलं काय कराय, बाळू 1 नंबर आहे. घरी आलं की पोरग दप्तरच फेकून देते. गुरुजीनं सांगितलं नाही 1 नंबर. तसं या दोघांचं कौतुक केलं आणि लगेच हे दोघं ढिले पडले, वाजवीच न झाले. मग मला म्हणावं लागलं आवाज वाढाव. हा, आणि त्याच्यामुळंच गाणं झालं, डीजे तुला आईची शपथ आवाज वाढव. विनोदाची भाषा सोडून द्या. खूप सुंदर भजन केलं, चिंतन केलं आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून आपण नामस्मरणाशिवाय दुसरं साधन फल देत नसल्यामुळं ते नामचिंतन करायचं. म्हणूनच या सप्ताहाला नामस्मरणाचा अखंड नामचिंतन हरिनाम सप्ताह म्हणतो. त्याप्रमाणे रामकथा आणि हरिनाम सप्ताह आणि त्या सप्त्यामध्ये आजची सेवा माझ्याकडं आणि ती सेवा तुमच्यापुढे निवेदन केली. एक वाक्य बोलून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जितनी मेहरबानियां आपने की, जितनी मेहरबानियां आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझमें तो ऐसी कोई बात नहीं. वेळ भरपूर झालेला आहे म्हणून इथंच सेवा समाप्त. विठ्ठल जय जय दोन मिनिटं सुटण्याचा सांगेपर्यंत कोणीही उठू नये. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या माऊली नेत्रालय आयोजित शारदीय नवरात्र महोत्सव श्रीराम कथा व अखंड हरिनाम सप्ताह आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्त गुरुवर्य केशवजी महाराज उखळीकर यांनी अत्यंत सुश्राव्य आपल्या वाणीमधून सर्वांना अर्पण केलेले आहे. त्याबद्दल त्यांच्या आयोजकाच्या वतीने मी आभार मानतो. तसेच उद्या संध्याकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण उद्या दररोज कथा दुपारी 2 ते 5 असते, परंतु काही कारणास्तव उद्या सकाळी कथा 10 ते 1 या वेळेमध्ये होणार आहे. तरी सर्वांनी उद्या श्रीराम कथेचा लाभ घ्यायचा आहे. तसेच उद्या संध्याकाळी ठीक 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. तरी सर्वांनी कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे. आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते आहेत श्रीयुत उत्तमरावजी दराडे, श्रीयुत अरुणरावजी बगाडे, श्रीयुत परदेशी, श्रीयुत सल्लाउद्दीनजी बागवान, श्रीयुत सुभाष निनाळ, श्रीयुत संतोषजी कंठाळे, श्रीयुत अशोकजी पवार, श्रीयुत JT गुगे साहेब, श्रीयुत राठोड, सरपंच लक्ष्मी तांडा, सुमन ढाकणे, लिंबराजजी गोरपडे, सर्वांचे आयोजक व सप्ताह कमिटीच्या वतीने आभार मानतो.